आश्विन शुद्ध पक्षी अंबाबाई सली सिंहासनी प्रतिपदे पासुनी घट स्थापनाती करुणीय मूलमंत्र जप करुणी भवती रक्षकटे ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करती उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरणी उदो कार्य करती सकळच्या मुंडा मिळवणी उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा तृतीयेच्या दिवशी आंबे शृंगार मांडला मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा कंठीची पदके काशे पीतांबर पिवळा अष्टभुजा मृषांबे सुंदर दिशे लीला उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा तृतीयेच्या दिवशी आंबे शृंगार मांडला मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा कंठीची पदके काशे पीतांबर पिवळा अष्टभुजा मृषांबे सुंदर दिशे लीला उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी उपासका पाशी अंबे प्रसन्नांतकरणी भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी सुदा बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा पंचमीच्या दिवशी रते उपांग ललिता अद्यापाद्या पूजने भवानी तुला पैकी रात्रीचे समय करती जागरण हरिकथा आनंदे प्रेमे ते आले सद्भावे क्रीडता उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा षष्टीच्या दिवशी भक्ता आनंद वर्तला घेऊन दिवट्या असती हर्षे गोंधळ घातला कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा कंठीची पदके काशे पीतांबर पिवळा उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा षष्टीच्या दिवशी भक्ता आनंद वर्तला घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा कंठीची पदके काशे पीतांबर पिवळा उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावरी तेथे तू नादशी भोवती पुष्पे नाना परी जाई जुई शेवंती पूजा रे खेली बरवी भक्त संकटी पडता जेलून घेशी वरचे वरी उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री परती उभी राहिली ती जगज्जननी मन माझे मोहिले शरण आला तुझ लागुनी स्तन पान देऊन सुखी केले अंतकरणी उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा नवमीच्या दिवशी 9 दिवसाचे पारणे सप्तशती जप मौन सद्भक्ती करुणी षडसान्ने नैवेद्याशी अर्पेली भोजनी आचार्य ब्राह्मण तृप्त केले तो कृपे करुणी उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कार्य करती काय महिमा वर्णुतीचा दशमीच्या दिवशी अंबानी गेशी मोलंगनी सिंहारूढ शास्त्र अंबे त्वा घेऊन शुभ निशुंभादिक राक्षसा किती मारशी रणी विप्रा रामदासा आश्रय दिला तो चरणी उदो बोला